नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. दिनांक 11 जुलै 2026 रोजी. बुलढाणा ब्रेकिंग. एफडीएचा दणका. प्रशासकीय इमारतीसमोरील पानटपरी सील. एफडीएच्या पथकाची धडक कारवाई. प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी कारवाई. बुलढाणा शहरातील प्रशासकीय इमारत आणि अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या इमारतीसमोरील एका पानटपरीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई करत ती सील केली आहे. प्रतिबंधित गुटखा विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या आदेशानुसार एफडीएच्या पथकाने ही कारवाई केली. तंबाखूजन्य पदार्थ आणि अन्य प्रतिबंधित वस्तूंची विक्री केल्याप्रकरणी संबंधित पानटपरी सील करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. दरम्यान, आज अन्न व औषध प्रशासन विभागाकडून बुलढाणा जिल्ह्यात 2 मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. जळगाव जामोद येथे करण्यात आलेल्या गुटखा जप्तीच्या कारवाईदरम्यान आरोपी वाहन चालक फरार झाला असून मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे. बाईट. प्रमोद पाटील, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन. आज एकूण 2 कारवाया झालेल्या आहेत. जळगाव जामोद येथे 10/7 सकाळी 2:30 वाजता बऱ्हाणपूरकडून जळगाव जामोदकडे येणारा एक टाटा इंट्रा नावाचं एक वाहन होतं. त्या वाहनामध्ये आपण वाह पान मसाला आणि डब्ल्यू च्युइंग टोबॅको सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित अन्न पदार्थाचं जवळजवळ 17 लाख रुपये किमतीचा साठा आणि वाहन ज्याची किंमत जवळपास 5 लाख रुपये आहे आणि एक जो वाहतूक करणारा होता, आपण चालक म्हणूया त्याला, जो आरोपी पण आहे आणि जो फरार झाला घटनास्थळावरून, त्याचा मोबाईल असा साठा आपण जप्त करून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आज सकाळी फिर्याद दाखल केलेली आहे. आणि आज सुद्धा या बुलढाणा शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ असोत किंवा कोटपा अंतर्गतचे तंबाखूजन्य पदार्थ असतात त्यांच्यावरील कारवाई असो, त्याचं पथक आज कारवाई घेत होतं. आणि ती कारवाई घेत असताना मला जी माहिती मिळाली ते अन्न सुरक्षा अधिकारी श्री निमनवलकर यांना एका पानटपरी चालकाकडे काही प्रतिबंधित अन्न पदार्थ मिळून आलेले आहेत. त्याचा आता पूर्ण तपशील माझ्याकडे नाहीये, परंतु जशी ती कारवाई पूर्ण होईल मला त्याचा तपशील मिळाल्यावरती मी सांगू शकेल.